Preview. आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज टुडे में। महाराष्ट्र के हिंगोली जिले में गुरुवार तड़के आए 4.6 मैग्नीट्यूड के भूकंप से लोगों में दहशत फैल गई। रात करीब 1:37 पर अचानक धरती कांपने लगी। तेज झटके महसूस होते ही लोग घबराकर अपने घरों से बाहर निकल आए। हिंगोली के अलावा परभणी, नांदेड़ और आसपास के कई इलाकों में भी भूकंप के झटके महसूस किए गए। नेशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी के अनुसार भूकंप की तीव्रता 4.6 मैग्नीट्यूड दर्ज की गई। भूकंप का केंद्र हिंगोली जिले के पास और इसकी गहराई लगभग 10 किलोमीटर बताई गई है। इस घटना के कई सीसीटीवी फुटेज भी सामने आए हैं। वीडियो में घरों, दुकानों और अन्य इमारतों में कंपन साफ दिखाई दे रहा है। वहीं सड़कों पर घूमने वाले आवारा जानवर भी भूकंप के झटकों से घबराकर इधर-उधर भागते हुए कैमरों में कैद हुए हैं। इन तस्वीरों ने आधी रात आए भूकंप की दहशत को साफ बयां कर दिया। राहत की बात यह है कि अब तक किसी भी तरह के जान माल के नुकसान की सूचना नहीं मिली है। प्रशासन लगातार हालात पर नजर बनाए हुए है। अब देखिए इस पूरे मामले पर हिंगोली के जिलाधिकारी राहुल गुप्ता ने क्या कहा। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते म्हणजे आपले तीव्रता होती त्याच्यामध्ये जवळपास 4, 4.25, 4.5 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आपण जे आहे प्रशासन याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद। अगर आपको ये खबर महत्वपूर्ण लगी हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें और महाराष्ट्र न्यूज टुडे को सब्सक्राइब करना न भूलें।